हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. सर्वांना गुड मॉर्निंग. आणि जसं की काल आपण गोव्यामध्ये आलो आहे, आता आज आपण गोवा फिरणार आहोत. तर आता आम्ही निघतोय सगळेजण. तर बघा, हे आमचं गेस्ट हाऊस आहे, इथे आम्ही स्टे केलेला आहे. आणि हा माझा आजचा आउटफिट आहे गोव्याचा. आणि इकडे पण आता आम्ही सगळेजण रेडी झालो आहे. चला. तर आता आपण चाललो आहे पणजीला. तर आता पणजीमध्ये फिरूया. आता आपण बघूया तिथे कुठले कुठले स्पॉट आहेत. हे बघा, आमच्या चांगले नेल्स लावलेत. तर आता आपण तिथे बघूया. चर्च वगैरे आहे मोस्ट ऑफ. तर लेट्स सी, बघूया तिथे काय आहे काय आहे. तर आता आपण पणजीमध्ये आलो आहे. पणजीमध्ये आता हे फर्स्ट चर्च आहे. पणजीमध्ये मोस्ट ऑफ इथे चर्च भरपूर आहेत, तर त्यातला आपण फर्स्ट विजिट करूया. तर आता आपण फर्स्ट चर्च बघितलं. इथे मध्ये व्हिडिओ शूटिंग वगैरे अलाउड नाही, त्यामुळे मध्ये नाही जाऊ शकत. पण बाहेर एन्जॉय करू शकतो. आणि अजून एक, यावेळेस त्यांनी रूल केला आहे की शॉर्ट कपडे अलाउड नाही आहे. तर तुम्ही पण जेव्हा याल तर चर्चमध्ये जाण्यासाठी शॉर्ट कपडे आणू नका, फुल ड्रेस वेअर करून या. आम्ही मागच्या वेळेस आलेलो तेव्हा होतं अलाउड, बट यावेळेस नाही आहे. सो मलाही नाही जाता आलं, तर तुमच्यासोबत तसं नको व्हायला म्हणून पुढच्या वेळेस त्यांना फुल ड्रेस घालून या. चला आता आपण नेक्स्ट स्टॉपला जाऊया. तर आता आपण इथे थर्ड चर्चला आलो आहे. अवर लेडी म्हणून हे चर्च आहे. तर इथला आपण बाहेरचा परिसर बघू. यावेळेस त्यांचं अंडर रिनोव्हेशनचं काम चाललं आहे, त्यामुळे मध्ये एंट्री कोणालाच नाही आहे. तर आम्ही पण बाहेरून बघणार आहे, पण तुम्हाला असे मी व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही तुम्हाला दाखवू शकत. तर आपण बाहेरचा परिसर बघूया. गोवा के सड़कों में हम दोनों अकेले. पणजी इन पणजी. तर मग आता आपण चाललोय कोकण कॅन्टीन म्हणून. इथे फेमस फिश थाळी भेटते इथे, तर ते खायला चाललोय. बघूया आता. ॲक्च्युली 4 तर वाजलेत. तिथे 1 तास वेटिंग असते असं बोलतात लोक. खूप गर्दी असते. तर आपण जाऊनच बघू काय टेस्ट आहे का, चालू आहे का. 4 वाजलेत, कारण तसं क्लोजिंग टाईम तर त्यांचा 5चा आहे. पण बघू आता. तर आपण ते अवर लेडी चर्च ते बघितलं. त्याच्यात थोडंसं पुढे 5 मिनिटाच्या अंतरावरच कोकण कॅन्टीन म्हणून आहे. खूप जुनं कॅन्टीन आहे ते, म्हणजे खूप फेमस आहे गोव्यातलं. तिथे फिश थाळी खूप फेमस आहे, जे 1972मधलं आहे. तर आपण तिथे जाऊन टेस्ट बघूया कशी आहे. तर फिश थाळी घेऊया आपण. चला. ॲक्च्युली त्यांनी वेटिंग सांगितलं, तर आम्ही ऑर्डर वगैरे सगळं दिलेलं आहे. तर आपला नंबर लागला तर आपण जाऊया. चला. आतून हॉटेल तर छान वाटत होते, पण आता लेट्स सी टेस्ट बघूया आपण. अर्धा तास वेट करून बोंबील फ्राय आणि फिश थाळी फायनली आली आहे. दिसायला तर खूप टेम्पटिंग होती, पण खरंच गाईज टेस्ट मला नाही आवडली. गोव्याला येऊन हे नाही केलं तर काय केलं बघू सांग. तर सानूचा आपण पूर्ण लुक बघूया पूर्ण झाल्यावर कशी दिसते सानूचा पूर्ण लुक.
फील अशी बघू. आवडला सानू? चला, तोच लूक आम्ही आमच्या छोट्या लिलीला पण करणार होतो, पण ती झोपली होती म्हणून आम्ही नाही केला. ती पण असते. तर चला आता आपण नेक्स्ट स्टॉपला जाऊया. काय आहे तो अजून डिसाईड नाही आहे, पण चला आता आपण बसमध्ये बसूया. तर आता आपण इथे मंगेश देवस्थान म्हणून स्पॉट आहे, म्हणजे देवाचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे आपल्या इथे. तर बघा असं आहे जिथे आता आपण दर्शन. इथे मंगेश प्रसन्न असं लिहिलं आहे, म्हणजे ते माझ्या पप्पांचं पण नाव आहे, म्हणजे दोन्ही देव आमच्यावर प्रसन्न आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आता हे बघा मध्ये आल्यावर मंदिर आपलं हे असं आहे. खूप सुंदर मंदिर होतं, खूप छान वाटत होतं. आणि आम्ही मेन संध्याकाळच्या टायमात गेलो त्यामुळे खूप सुंदर वाटत होतं. तर आम्ही आता ते मंदिरात आलो आहे, पण आता अचानक आमचा स्पॉट ठरला आहे, त्यामुळे आम्ही आजचं पण शॉर्ट घातलं होतं. पण इथे असं अवेलेबल आहे की आपण लुंगी वेअर करून मध्ये आपण दर्शनाला जाऊ शकतो. तर आमचा हा लूक जरा चेंज झाला आहे, तर माझं सर आपण दर्शन घेऊ. तर दर्शन आता आमचं झालं आहे. खूप सुंदर वाटते, छान वाटते. आणि आजूबाजूचा परिसर पण बघा तुम्ही, खूप छान शांत वाटते, सुंदर वाटते. त्यानंतर हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. हे बघा, हे चालले सिद्धेश. आणि हे मंदिराच्या थोडंसं खालीच असं मार्केट आहे. इथे मंदिराच्या थोडंसं खाली आलं की तिथेच मार्केटमध्येच आम्हाला हे फ्रूट सॅलड दिसलं आहे. म्हणजे इथलं तुम्ही गावठी फ्रूट सॅलड असं म्हणू शकता. त्यातलं हे बघा, हे कोकम फ्रूट आहे, म्हणजे कोकम बनतं याने. आणि हे आहे स्टार फ्रूट. असं आम्ही सर्वांनी छान मस्त फ्रूट खाल्ले, आंबट आंबट मस्त होतं. तर असा काही आमचा आजचा गोव्यातला फर्स्ट डे होता. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.